तर महाविकास आघाडी मुख्यमंत्रीचा चेहरा जाहीर करून निवडणूक लढणार की निवडणुकीनंतर चेहरा जाहीर करणार? निवडणुकीनंतर चेहरा जाहीर करण्यात येईल आणि इथे कोणताही वाद मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नाही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि एका मताने महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतील. उद्धव ठाकरे म्हटलं की चेहरा जाहीर करा आणि म्हटलं आता मी काय म्हणतो तिघही एकत्र ठरवतील काय करायचं काय नाही तर कुणाला तरी जाहीर करा, काँग्रेसचा करा किंवा राष्ट्रवादी कोणाचाही चेहरा जाहीर करून निवडणूक नाही. लढा. मधल्या काळामध्ये काही चालू होतं ना. असं आहे, प्रत्येक पक्षाला वाटतं की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्याच्यामुळे अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. तुम्हाला माहीत आहे. नाही सर, ते पक्ष प्रमुख आहेत आपल्या. तर ते जरी असलं तरी राहुलजी गांधी, शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे एकत्र बसतील, कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचं हे ठरवतील. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. तुतारीचा किती जागा लढणार महाराष्ट्रामध्ये? उद्यापासून आमच्या बैठका चालू होते. तिन्ही पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र मिळून आम्ही निर्णय घेऊ. पण गोंदिया, भंडारा जिल्ह्यामध्ये अर्जुनी, मोरगाव, तिरोडा, तुमसर याच्यासाठी आम्ही उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही आग्रहाने विषय मांडू, आग्रहाने आमची भूमिका ठेवू आणि ती जागा आम्ही सोडू. धर्मराव बाबा म्हणतात देशमुख जिथून लढणार तिथून निवडणूक लढायला तयार आहे. अरे धर्मराव बाबा की लड़की उसके खिलाफ में चुनाव लड़ने वाली है. भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष थी, पवार साहब को 3 बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं, मैं उनके खिलाफ में निवडणूक आपसे पार्टी से लढूंगी. आता पवार साहेब काय निर्णय घेतात वेगळा आहे, पण स्वतः मुलगी बापाच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे. आता बाबा आत्रामचं जॅकेट घालतील कडक, काही दिवसात उतरणार आहे ते. आता देवेंद्र फडणवीस विरुद्ध आपण लढले तर आपली डिपॉझिट जप्त होणार असं बाबा आत्रा म्हणतात. बाबा आत्राम बहुत छोटा आहे. आज संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे जात होते, भाजपने त्यांचा मार्ग रोखला आणि ते सोनगड लाठीमार चालला आहे. कुठेतरी पोलीस प्रशासनाला वरून आदेश आहे काय? असं आहे की सरकार त्यांची आहे आणि सरकार त्यांची असताना कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आपण पाहिलं. बदलापूरच्या घटनेच्या बाबतीत आपल्याला सांगायला आम्हालाही अतिशय लाज वाटते की आपल्या महाराष्ट्रामध्ये एका 4.25 वर्षाच्या मुलीच्यावर, एका 4 वर्षाच्या मुलीवर अशा पद्धतीने अत्याचार होऊ शकतात. आणि ती शाळा आदर्श महाविद्यालय, नावी खूप आहे आदर्श जे विद्यालय आहे ती एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची शाळा होती. ती भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याची शाळा होती, नेत्याची शाळा होती. त्याच्यामुळे तिच्यावर कारवाई होत नव्हती. 3 दिवस गेले. हे प्रकरण कसं दाबता येईल या पद्धतीने प्रयत्न झाला. त्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीचे पालक, आई आणि वडील जेव्हा पोलीस स्टेशनला गेले 13 तास त्यांची तक्रार घेतली नाही. त्या मुलीची आई तर गरोदर होती. कारण की हे प्रकरण भारतीय जनता पार्टीला दाबायचं होतं. आणि हे जेव्हा हळूहळू बाकीच्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं तेव्हा सर्व मंडळी पोलीस स्टेशनला पोहोचली आणि जेव्हा दबाव वाढला तेव्हा त्या ठिकाणी तक्रार त्या निमित्ताने घेतली. आणि हायकोर्टाने सुद्धा कशा पद्धतीनं फटकारलं पोलीस यंत्रणेला. त्यांनी विचारलं की अशा पद्धतीने तुम्ही इतका 13 तास तक्रार दाखल करून घेण्यासाठी का लावले? हायकोर्टाने विचारलं. हायकोर्टाने ताशेरे ओढले. अशा पद्धतीनं ही अशी पद्धतीने घटना झाली असताना त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टीच्या शासनाने कोणाचाही कार्यकर्ता असो, कोणाचाही नेता असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे होती पहिल्या दिवसापासून. पण यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आणि तो जिल्हा कोणाचा आहे ते तुम्हाला माहीत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, त्यांचा जिल्हा. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री. या 10 दिवसामध्ये 12 अशा प्रकारच्या लहान मुलींवर अत्याचाराचे प्रकरण झाले. 10 दिवसामध्ये 12. त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये त्याचा बोजवारा उडालेला आहे. देवेंद्र फडणवीस ही घटना घडली त्याशी दिल्लीला गेले आणि दिल्लीहून त्यांनी स्टेटमेंट दिलं देवेंद्र फडणवीसनी की पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल करण्यामध्ये वेळ लावला नाही. त्यांचं स्टेटमेंट दिल्लीहून तुम्ही ऐका. पहिलं स्टेटमेंट
पण अशा पद्धतीनं संपूर्ण लोक जेव्हा आक्रोश त्या निमित्तानं लोकांमध्ये झाला, हजारोच्या संख्येनं लोक जेव्हा रस्त्यावर आले, अशी परिस्थिती पाहून देवेंद्र फडणवीस यांनी तरी दिल्लीवरनं त्वरित महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे होतं, कारण की महाराष्ट्र पेटत होता, पण ते दिल्लीला आले नाही. ही सुद्धा गोष्ट आपण त्या निमित्तानं लक्षात ठेवावी. त्यांनी जितेंद्र आव्हाडांची एक 4 वर्षाची जी जुनी क्लिप आहे ऑडिओ क्लिप ती व्हायरल केली आहे. त्याच्यामध्ये ते समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यासोबत एका महिलेच्या अत्याचाराचं जो प्रकरण आहे, तर आता हे जे बदलापूरचं प्रकरण पेटलं आहे त्याला कुठेतरी दाबण्यासाठी त्यांनी ही मुद्दामून क्लिप व्हायरल केली असेल का, असं वाटतं का तुम्हाला? काही अशा गोष्टी आता जुन्या काही काढत असतील ते मी पाहिलं नाही, मी की त्याबद्दल ते बोलणार नाही. मी स्वतः व्हेरीफाय करतो काय तर कोण काय बोलतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.